ठरलं तर मग या मालिकेच्या 7 एप्रिलच्या महा एपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत। इकडे अर्जुन सायलीने रॅन्डमली एक व्यक्ती रस्त्यावरची पकडलेली असते आणि तो असतो रस्त्यावरचा भिकारी। अर्जुन सायलीने त्याला खाऊ पिऊ घातलेलं असतं, चांगले कपडे दिलेले असतात आणि हाच प्रिया समोर आपला माणूस म्हणून जाणार हे ठरलेलं असतं। त्याला जेवण दिल्यावरती तो म्हणतो, खरंच तुमचे खूप खूप आभार, आज इतक्या दिवसांनी मी पोटभर जेवलेलो आहे। यावरती अर्जुन म्हणतो, सांगितलेलं काम नीट केलंत ना तर असंच रोज पोटभर जेवा। या तो माणूस म्हणतो, हो तुम्ही सांगा, मी तुमचं काम करायला तयार आहे। असं म्हणत फायनली तो आता अर्जुन सायलीला मदत करायला तयार होतो। मग अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला जे सांगेन ते फक्त त्या मुलीसमोर जाऊन बोलायचं आहे, फार काही काम नाहीये। असं म्हणत अर्जुन सायली त्याला आता फुल टू ट्रेन करतात आणि प्रिया समोर जाऊन आता कसं बोलायचं आहे हे सगळं त्याला समजावून सांगतात। आता मात्र त्या माणसाला कारमध्ये बसवून कुठे जायचं, काय जायचं, कुठे प्रिया येणार आहे हे सगळं अर्जुन सायली समजावून सांगतात आणि आता त्याला घेऊन जातात। इकडे प्रिया वाट पाहत असते ती साक्षी फोन उचलण्याची। साक्षी फोन काही उचलत नसते, मग प्रिया हायपर होते। अशी काय ही मूर्ख मुलगी, मी डीएम चौकात जायच्या आधी हिने माझ्याशी फोनवरती बोलणं आवश्यक आहे। आता अर्जुन आणि सायली दोघं जण हे आता सगळं विचार करत असतात की या माणसाला कसं शिकवायचं, काय शिकवायचं, याची बोलण्याची लकब आणि फोनवरती जे आपण अर्जुन सर बोलले ते बोलणं वेगळं आहे। त्यामुळे याला कसं काय सगळं शिकवायचं ही चर्चा चालू असते आणि दोघं जण चर्चा करता चांगलेच हसू लागतात। अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली काय कमाल आहे ना, म्हणजे आपण एकदम वेगळ्याच पद्धतीने जास्तच आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतोय। तो माणूस म्हणत असतो, ताई दादा मला नक्की करायचंय काय? यावरती अर्जुन म्हणतो, ती मुलगी येईल, तिचा आम्ही तुला फोटो दाखवतो, त्या मुलीला जे आम्ही सांगितले तेवढंच फक्त बोलायचं आहे आणि तिकडून निघायचं आहे। प्रिया विचार करते, ही साक्षी माझा फोन का उचलत नाहीये? साक्षी फोन उचल, किती कॉल करते मी तुला? असं म्हणत ती कारमधूनच साक्षीला कॉल करते। फायनली साक्षी फ्री झालेली असते आणि ती कॉल उचलते। साक्षी म्हणते, काय ग तुला कळतच नाही ना माणूस काय कामात आहे नाहीये, उठ सूट कर फोन। यावरती प्रिया म्हणते, अगं माझ्या गळ्याशी आले, गळ्याशी, तुला काय कळतंय? अगं इथे किती मोठा प्रॉब्लेम झालाय ते। साक्षी म्हणते, आता काय झालंय? यावरती प्रिया सांगते, वात्सल्य आश्रम केसमध्ये अगं एक पुरावा आलाय, त्या पुराव्याने त्या दिवशी रात्री काय घडलं हे सगळं पाहिलंय। आता मात्र साक्षी हदरते, काय बोलतेस? एकतर एकावर एक संकट साक्षीवरती धाड येत असतात आणि त्यात हे तिसरं मोठं संकट। साक्षी म्हणते, काय झालं? यावरती प्रिया सविस्तर घटना सांगते आणि मला एक रॅन्डम कॉल आला होता, त्या कॉलमधल्या माणसाने वात्सल्य आश्रम केसमध्ये त्या रात्री काय झालं हे सगळं पाहिलं होतं आणि तो मला ब्लॅकमेल करतोय, त्याने मला भेटायला बोलवलंय, मी पण त्याला तिकडेच भेटायला चाललेली आहे। साक्षी म्हणते, थांब इकडे, मी सुद्धा येते। यावरती प्रिया म्हणते, नको, तू तिकडे आलीस ना पुन्हा त्याचा खून करशील आणि दुसऱ्या खुनाच्या केसात अडकशील। आता साक्षी म्हणते, काय मूर्ख आहेस तू, तुला काय मी खुनी वाटले काय? प्रिया म्हणते, मग काय, त्या दिवशी केलंस काय तू? असं म्हणत दोघींची भांडणं चालू असतात। इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये आता प्रताप सुभेदार हे उदासपणे बसले असताना तिकडे आता कल्पना येते। काय झालं, तुम्ही इतके उदास का आहात? पण आता मात्र प्रताप काही बोलायला तयार नसतो, तो एकदम उदासपणे मान खाली घालून बसलेला असतो। तोपर्यंत इकडे आता साक्षी म्हणते, मग तू आता काय करणार आहेस? यावरती प्रिया सांगते, काय करणार म्हणजे काय, आता मी डीएम चौकात त्याला भेटायला जाते, काय पुरावे आहेत ते बघते, गोड बोलून पुरावे काढता येतात का ते पण बघते, तुला काय, तू काम करून बसलीस इथे, मला सगळं गळ्याशी आलंय। तोपर्यंत कल्पना प्रतापकडे येते आणि का बरं तुम्ही असे उदास बसलाय, म्हणजे मी पाहते ना तुम्ही केस जिंकलात खरे, निर्दोष सुटलात खरे, पण तरी सुद्धा तुमचं चित्त ठिकाणावरती नाहीये। या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घेताय, मला हे सगळं दिसतंय। यावरती प्रताप म्हणतो, नाही म्हणजे तो क्षण मी विसरूच शकत नाही, मी माझ्या मुलाच्या थोबाडीत दिली, म्हणजे दुसऱ्या एका परक्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून मी माझ्या मुलाच्या थोबाडीत दिली, हे मला सहनच होत नाहीये। कल्पना, मी किती मोठी चूक केली तुला कळतंय का? कल्पना म्हणते, हे बघा तुम्ही स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नका। यावरती मग मात्र
आता प्रताप म्हणतो नाही नाही, काहीही झालं तरी मला अर्जुनची माफी मागायला पाहिजे. यावरती कल्पना म्हणते खबरदार, माफी वगैरे मागायची काही गरज नाहीये. प्रताप म्हणतो नाही, मी चूक केले ना, मग माफी मागायला मला लाज कसली. कल्पना म्हणते अहो खरंच प्रत्येक वेळेला माफी मागायची काहीच गरज नसते. मी तुम्हाला सांगते ना ते करा. म्हणजे तुम्ही माहितीये का अर्जुन अश्विन सोबत एक गेम खेळायचा. त्यावरती प्रताप म्हणतो हो हो, म्हणजे बॉईज टॉक असं. यावरती कल्पना म्हणते हो तेच ते, आणि पुन्हा एकदा तेच करा. बऱ्याच दिवसात तुम्ही हे केलंच नाहीयेत ना. प्रतापच्या डोक्यात लगेच क्लिक होतं की खरंच कल्पना बोलते त्याच्यामध्ये तथ्य आहे. इकडे आता साक्षी म्हणते अगं सविस्तर सांग ना काय घडले ते. प्रिया सांगते अगं सविस्तर काय सांगू, त्यांनी मला डीएम चौकात बोलवलंय पुरावे कलेक्ट करायला. पुरावे तर कलेक्ट करायला पाहिजेत ना, म्हणून मी तिकडे चाललेली आहे. यावरती साक्षी म्हणते तिकडे काय घडेल ते सगळी अपडेट मला दे. प्रिया म्हणते आधी सगळं नीट तर होऊ दे. साक्षी म्हणते नीट तो माणूस काय बोलतोय ते बघ. प्रिया म्हणते हो मी करते काय ते तू कर आणि मला निस्तरायला लाव. असं म्हणत प्रिया आणि साक्षीचं बोलणं होतं. साक्षी फोन ठेवते आणि तितक्यात मागून चैतन्य येऊन उभा राहतो. इकडे कल्पना सांगत असते तसंच बॉईज टॉक तुम्ही आता पुन्हा एकदा करा. तो बॉईज टॉक पुन्हा केलात ना की कसं होईल माहितीये का, या सगळ्यामध्ये तुम्हाला अर्जुन पुन्हा परत मिळेल. म्हणजे बिग बॉईज टॉक मध्ये अर्जुन आणि तुमचं बोलणं झालं की सगळं पुन्हा होईल. असं म्हणत आता मात्र इकडे कल्पनाने प्रतापला खूप मोठी हिंट दिलेली असते, खूप मोठी आयडिया दिलेली असते. प्रताप म्हणतो खरंच कल्पना, म्हणजे तू माझ्या आयुष्यात नसतीस ना तर माझ्या आयुष्यामधले प्रॉब्लेम कधी संपलेच नसते. खरंच खूप खूप थँक्यू कल्पना. असं म्हणत तो कल्पनाला आपल्या जवळ घेतो. कल्पना म्हणते अहो असं काय करताय. यावरती प्रताप म्हणतो काय करतोय, माझ्या हक्काच्या बायकोला माझ्या जवळ घेतोय बस, दुसरं काय. कल्पना म्हणते चला तुमचं आपलं काहीतरीच. असं म्हणत कल्पना चक्क लाजते आणि आता प्रतापच्या डोक्यामध्ये खूप मोठी कल्पना सुचते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली त्या माणसाला त्या दिवशी करण्याचं सगळं समजावून सांगत असतात. म्हणजे आता अर्जुन आणि सायली दोघं जण त्याला मोबाईलमध्ये सिम बदलून एक मोबाईल देतात आणि म्हणतात हे बघ या मोबाईलवरून मी कॉल केला होता, कदाचित याच मोबाईलवरती ती कॉल करू शकते तुला, तर हा फोन तुझ्याकडे असलेला बरा. आणि हे बघ तू तिला नाव सांगायचं आहे एएस, म्हणजे मी तिला सांगितलंय एएस कॉलिंग. एएस म्हणजे मी एएस आहे. आणि त्यावेळेला साक्षीचा फोटो म्हणजे प्रियाचा फोटो सुद्धा आता इकडे सायली त्याला दाखवते. प्रियाचा फोटो दाखवून सांगते ओ दादा ही आहे ना, ही मुलगी तुम्हाला भेटायला येणार आहे. या मुलीला तुम्ही आम्ही जे सांगितलंय ते सांगायचं आहे. यावर तो माणूस म्हणतो अच्छा. अर्जुन म्हणतो आमच्याकडे मागे बिगे वळून पाहायचं नाही, तुम्ही बेधडक तिच्याशी बोलायचं की माझ्याकडे पुरावे आहेत. आणि आता त्या माणसाला नक्की प्रियासोबत काय बोलायचं कसं बोलायचं हे सांगितलं जातं. त्यावरती सायली म्हणते कदाचित ती तुम्हाला म्हणेल की तुम्ही फोनवरती वेगळ्या भाषेत बोललात, फोनवरती शुद्ध मराठी बोललात, आत्ता तुम्ही असं का बोलताय. ती तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही या सगळ्यामध्ये अडकू नका. तुम्ही तिला काय सांगायचं की हो मी न वेळेनुसार भाषा बदलतो, कधी कधी मला वाटलं की असं बोलावं तर तसं बोलतो, तसं बोलावं तसं बोलतो, बोली भाषा माझी हीच आहे, पण ज्या वेळेला वेगळं काही काम करायचं तेव्हा मी वेगळी भाषा वापरतो. असं म्हणत सगळ्या ट्रिक सगळे लू फॉल्स अर्जुन सायली त्याच्याकडून पढवून घेत असतात, त्याला वदवून घेत असतात की प्रिया समोर आल्यावरती असं बोल, प्रिया समोर आल्यावरती तसं बोल. हे सगळं त्याला आता साग्रसंगीतपणे सांगितलं जातं. तो माणूस थोडासा भिकारीच, त्याला काही नीट येत नसतं, तो 10 प्रश्न विचारत असतो. त्यावरती अर्जुन सायली त्याला डिटेलमध्ये माहिती देतात. इकडे फोन कट केल्यावरती साक्षीला जबरदस्त धक्का बसलेला असतो. म्हणजे एकतर अण्णा जेलमध्ये हे नवीन संकट, तितक्यात चैतन्य येतो आणि बेसावत साक्षी त्याला सगळं सांगून बसते. चैतन्य म्हणतो काय झालं साक्षी, तू जरा जास्तच डिस्टर्ब वाटतेस. साक्षी म्हणते चैतन्य खूप मोठा घोळ झालाय. म्हणजे ना तन्वीला रॅन्डम एक कॉल आला होता की वात्सल्य आश्रम केसमध्ये त्या रात्री काय घडलं हे त्या माणसाला माहिती आहे, त्याच्याकडे खूप मोठे पुरावे आहेत आणि त्याने तन्वीला सांगितलंय की मला भेटायला ये म्हणून. तुला कळतंय का त्या रात्री तो माणूस तिकडे होता, कसं माहित नाही, आणि हे पुरावे त्याच्यापर्यंत कसे काय पोहोचले. यावरती चैतन्य म्हणतो काय वात्सल्य आश्रम केस मध्ये त्या रात्री माणूस, पण मला एक गोष्ट सांग, वात्सल्य आश्रम केसमध्ये त्या रात्री तर तू नव्हतीस ना.
आणि आता साक्षी अडकते आणि मग चैतन्य प्रश्नावरती प्रश्न विचारत म्हणतो, पण मला एक गोष्ट कळतच नाहीये की त्या रात्री तू तिकडे नव्हतीस, तन्वीला कॉल आला, तन्वीने तुला का कॉल केला? तुझा आणि तन्वीचा काय संबंध? वात्सल्याश्रम केसमध्ये तुला संबंधच नाहीये, तर तन्वी तुला कॉल का करती आहे? मला खरं खरं सांग साक्षी, तुझा काय संबंध आहे वात्सल्याश्रम केसशी किंवा तन्वी सोबत? आता मात्र इकडे साक्षी गडबडते. काय सांगू या मूर्खाला, मी काय करून बसले? साक्षी काय केलंस तू? हे सगळं आत्तापर्यंत केलेलं माते करून टाकलीस, असं म्हणत ती स्वतःवरती चिडते आणि बाजू सावरण्याचा प्रयत्न करत ती सांगते, नाही म्हणजे अरे तसं माझा काही संबंध नाहीये, पण तिला कॉल आला होता, असं म्हणत ती बाजू सावरते. इकडे अर्जुन सायली त्या माणसाला समोर उभं करतात आणि स्वतः मात्र मागे लपून काय घडतंय कसं घडतंय हे पाहायला लागतात. तो माणूस प्रियाची वाट पाहत असतो, पण वाट पाहताना त्याला बराच वेळ होतो, तो मागे वळून पाहत असतो. अर्जुन म्हणतो, अहो असं काय करतोय हा मागे वळून का पाहतोय? तोपर्यंत इकडे आता चैतन्य म्हणत असतो, अगं पण हा सगळा ट्रॅप असू शकतो, अर्जुनने रचलेला ट्रॅप. म्हणजे तो प्रियाकडून हे वदवून घेऊ शकतो की साक्षीच खुनी आहे. तुला कळतंय का? कदाचित अर्जुनने रचलेल्या ट्रॅपमध्ये ती मूर्ख तन्वी अडकेल आणि सगळं सत्य बोलून जाईल. साक्षी काहीतरी गडबड आहे. यावरती साक्षी म्हणते, मग चैतन्य आत्ता काय करायचं? चैतन्य म्हणतो, या सगळ्यामध्ये प्रिया तिकडे न जाणं हेच महत्वाचं आहे. तन्वी तिकडे जर गेली ना तर ती ट्रॅपमध्ये अडकणार, तू तिला थांबवायला पाहिजेस, असं म्हणत चैतन्य आता साक्षीला प्रियाला थांबवायला सांगत असतो. पण नियती इकडे जबरदस्त खेळ खेळणार असते आणि प्रिया त्या जागी जाऊन अडकणार असते. आता याची कल्पना साक्षीला नसते. चैतन्य म्हणत असतो, अगं तिला थांबव, लवकर थांबव, काहीही कर. यावरती साक्षी म्हणते, अरे कसं थांबवू? चैतन्य म्हणतो, हा ट्रॅप आहे अर्जुनने रचलेला, ती जाऊन तिकडे कदाचित कबूल पण करेल की तू याच्यामध्ये आहेस म्हणून, असं म्हणत चैतन्य आता मात्र इकडे साक्षीला प्रियाला थांबवायला सांगत असतो. आता इकडे साक्षी गडबडते, काय करू? खरंच चैतन्य सांगतोय ते खरं असेल का? अर्जुनचा हा ट्रॅप असेल का? आणि आता ती ताबडतोब प्रियाला थांबवायला फोन करते. पण इकडे प्रिया चिडलेली असते मगापासून साक्षीने फोन न उचलल्यामुळे, म्हणून ती पण साक्षीचा फोन उचलत नाही. अर्जुन सायली वाट पाहत असतात. सायली म्हणते, सर ही अजून का नाही आली? अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, ती येईल. असं म्हणत असताना दोघं एकमेकांच्या इतके जवळ येतात की अर्जुनकडे सायली एकटक प्रेमाने पाहत बसते आणि अर्जुन पण तिच्याकडे पाहतो. दोघांचा रोमांस चालू होतो. थोड्याच वेळात आता दोघं भानावरती येतात, कारण आता त्यांचे फोन वाजत असतात. अर्जुन म्हणतो, लागलं नाही ना तुम्हाला? सायली म्हणते, सर तुम्ही असताना मला कसं काय लागेल? आता हा माणूस वाट पाहून पाहून कंटाळतो आणि तो आता अर्जुनकडेच पाहायला लागतो. अर्जुन म्हणतो, असा काय हा फोन का माझ्याकडे का बघतोय? आणि तो म्हणतो, पुढे बघ. इकडे आता प्रिया विचार करत असते, हा कोण असेल माणूस? याला पुरावे कसे सापडले असतील? आता फायनली तो माणूस अर्जुनला पुन्हा कॉल करतो आणि म्हणतो, सर म्हणजे मी हे काम केलं तर तुम्ही मला पैसे द्याल ना? अर्जुन म्हणतो, हो अहो पैशासाठीच तर हे सगळं चाललंय ना. आणि मग तो म्हणतो, सायली काय माणूस आणलात तुम्ही? म्हणजे पैसेच करतोय? यावरती सायली म्हणते, सर पैशासाठीच तो काम करतोय ना. इकडे प्रिया येते आणि विचार करते, आता काय करू? प्रिया फायनली खाली उतरलेली असते आणि आता प्रिया विचार करते की आता मला आज जाण्याशिवाय पर्यायच नाहीये. फायनली प्रिया सांगितलेल्या ठिकाणी येते. अर्जुन सायली लपलेले असतात, तो माणूस तिकडे असतो. आता प्रिया काय गुन्हा कबूल करणार? पुरावे कसे मिळणार? हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार.